नमस्कार। आता भूमी देवी योगेश्वरीच्या समोर आलेली असते आणि देवी योगेश्वरीकडे हात जोडून विनंती करत असते, पाय पडत असते। भूमी ज्या वेळेला पाय पडत असते त्याच वेळेला भूमीच्या अचानक पोटात दुखू लागतं आणि भूमीला ते असह्य होतं। भूमी तिथेच कळवळू लागते आणि ओरडू लागते। भूमीला आरडाओरड बघून तिथे आता पौर्णिमा येते। पौर्णिमा भूमीच्या जवळ येते, बघते तर काय, भूमीला त्रास होत असतो। भूमी म्हणत असते, पौर्णिमा जरा मला इथून नेऊन जरा साईडला बसव। पण पौर्णिमा काही तिचं ऐकायला तयार नसते। पौर्णिमा तिला घालून पडून बोलायला लागते, तूच माझ्या नवऱ्याला मारला आहेस, त्यामुळे तुझी ही अशी अवस्था झाली, त्याचा मला आनंद आहे। खूप काही बोलत असते, पण भूमीची मदत काही पौर्णिमा करत नसते। पौर्णिमाला भूमीचा होणारा त्रास बघून खूपच मजा वाटत असते आणि तेवढ्यात तिथे रागिणी येते। रागिणीला भूमीचा आवाज येतो। रागिणी बघते तर काय, भूमी खूपच कळवळत असते। रागिणी भूमीकडे येत असते, मधीच पौर्णिमा असते। पौर्णिमाला रागिणी म्हणते, काय ग, तुला दिसत नाही का तिला त्रास होतोय, तू तिला मदत नाही करत? त्यावेळी पौर्णिमा म्हणते, नाही, मला तिला मदत करायचीच नाही आहे। त्यावेळी रागिणीला राग येतो। रागिणी रागारागात आता पौर्णिमाच्या कानाखाली मारते आणि म्हणते, बाजूला हो पहिल्यांदा, आणि आता भूमीला पकडायला जाते। तेवढ्यात भूमीला अचानकपणे चक्कर येत असते। रागिणी तिला पकडते आणि हळूच तिला आता हॉलमध्ये घेऊन येते। तेवढ्यात तिथे आकाश येतो। आकाश म्हणतो, काय झालं? त्यावेळी रागिणी आकाशला सांगते। आकाश आता भूमीला घेऊन हॉस्पिटलला आलेला असतो। हॉस्पिटलला भूमीसोबत रागिणी सुद्धा आलेली असते। आता हॉस्पिटलला भूमीला ऍडमिट करून घेतली जाते। डॉक्टर भूमीला चेक करतात आणि म्हणतात, वेळेवर आणलं तुम्हाला रागिणी मॅडमनी, जर थोडा लेट झाला असता तर तुमच्या जीवाला धोका असता। ते ऐकल्यावर आता भूमीला धक्का बसलेला असतो। रागिणीचा आधार आकाश आता आभार मानत असतो। रागिणी म्हणते, काही हरकत नाही, भूमी व्यवस्थित आहे, तेच माझ्यासाठी महत्वाचं आहे। आता रागिणीने भूमीचा जीव वाचवलेला असतो, त्यामुळे आकाश सुद्धा खुश असतो। भूमी आता बेडवर पडून विचार करत असते, खरंच रागिणी आत्या एवढ्या बदलल्यात, तर मला पुनर्विचार करावा लागेल। आता रागिणी खरंच बदलले की रागिणीचं नाटक आहे, ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।